शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपविभाग प्रमुख आणि युवासेना चिटणीस रुपेश जाधव यांनी आपला वाढदिवस येहूर परिसरातील विवेकानंद बालकाश्रम या ठिकाणी साजरा केला। तर वाढदिवस म्हटल्यानंतर अत्यंत आनंदाचा असा उत्साहाचा सोहळा असतो। रुपेश जाधव यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपला वाढदिवस येहूर येथील स्वामी विवेकानंद बालक आश्रम येथे साजरा केला आहे। यावेळी आश्रमातील मुलांना अन्नदान करण्यात आलं। बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी आणि मान्यवर देखील येथे उपस्थित होते। विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवित रुपेश जाधव यांनी आपला वाढदिवस येथे साजरा केला। शाळकरी मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप देखील करण्यात आलं। त्यावेळी शाळकरी मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप देखील करण्यात येणार आहे। दिवसभर विविध प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। यावेळी ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे, समन्वयक राम काळे, शहर प्रमुख संजय भोसले, उपविभाग प्रमुख हरिश्चंद्र काळे, सुभाष बालगुडे, सुरेश मोरे, रघुनाथ महाडिक, शाखा प्रमुख भास्कर शिर्के यांसह अनेक पदाधिकारी येथे उपस्थित होते। पहिली ते 10वी पर्यंत तिथे 8वीला आहे ना एमएस स्कूलला मुलं आहेत आपली 4 तिथे आता यांचा आज इकडे वाढदिवस येऊरमध्ये साजरा केलेला आहे। वाढदिवस सगळीकडे साजरे होतात। काही ठिकाणी पार्ट्या होतात, ओल्या पार्ट्या, सुक्या पार्ट्या, परंतु एखाद्या आश्रमामध्ये गरीब मुलांना अन्नदान, नुसतं अन्नदान नाही तर ते शिजून त्यांच्या मुखामध्ये टाकणं हे खरं मला वाटतं दान आहे आणि पुण्याचं काम आहे। ते आज त्यांनी केलेलं आहे। त्याच्या भावी आयुष्यासाठी, भावी वाटचालीसाठी माझे संपूर्ण शिवसेना परिवारातर्फे, उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवारातर्फे त्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो। माझा वाढदिवस मी अशा प्रकारे साजरा करतो सामाजिक उपक्रमाद्वारे। त्याचबरोबर माझ्याबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे साहेब, ठाणे समन्वयक दादा राम काळे हे सुद्धा आहेत। आपण या सामाजिक कार्यामध्ये आपण आपलं येऊर हिल तिथली जे विवेकानंद बालक आश्रम आहे त्यांच्यात आपण अन्नदानाचा आपण कार्यक्रम आयोजित केला आहे। त्याच्यानंतर आमचा संध्याकाळचा जो कार्यक्रम असेल तो आपल्या येणाऱ्या जी लहान मुलं आहेत त्यांच्या शाळेचे आपण बॅग्स, स्कूल बॅगसाठी स्कूल बॅग आणि खाऊ वाटप असा उपक्रम आपण राबवतो आहे। आणि त्यानंतर आपण आपण त्याच्या पहिल्याप्रमाणे कार्यक्रम केलेले आहे। याच्या पुढचे सगळे कार्यक्रम आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जेवढे आमचे पदाधिकारी आहेत हे कार्यक्रम आम्ही सातत्याने राबवत असतो। कल्पना असा आहे की मग आपण समाजाला काही देणं लागतं। त्या उद्देशाने आपण या समाजामध्ये जी गोरगरीब मुलं आहेत, कोणी कधी हॉस्पिटल, कोणाला शिक्षण नाही आहे, कोणाला आरोग्य सेवा नाही आहे, कोणाला अन्नदानाचं सेवा नाही आहे, हे उपक्रम आपण सातत्याने प्रत्येक माणसाने उपक्रम केले पाहिजे। आपण वाढदिवस हा साजरा अशा प्रकारच्या प्रत्येक व्यक्तीने केला ना समाजामध्ये दारिद्र्य नावाचा हा प्रकार निघून जाईल, प्रत्येकाला मदत कार्य मिळेल।